व्हिडिओ काढली, फोटो काढले ते फोटो शर्यता काढतोय मी, व्हिडिओ काढली प्रॉपर. भाई काय दादा तुझं काम नाही, आधी तू आला होता ना. चला आले, चला चला बाहेर घ्या चला.
अरे खाली ना साहेब बाहेर पुढे चला नारायण भाई फ्रेम दे दो अरे यार भाई सहपरिवार आपण मतदान केलेलं आहे काय सांगाल सर तुम्ही सरकार जरा भाई सहकुटुंब आपण मतदान केलेलं आहे काय सांगाल आणि भारतीय नागरिकाच्या जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि लोकशाहीचा उत्सव या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आपलं हक्काचं मतदान केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी घरातून बाहेर येऊन मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा देशाच्या विकासासाठी राष्ट्र घडवण्यासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून आज मी पाहतोय की उत्साह खूप जोरात आहे उकाडा आहे ऊन आहे परंतु लोक मतदानाला उतरत आहेत ही एक चांगली एक परिस्थिती किंबहुना एक चांगली साईन जे म्हणतो आपण आणि संपूर्ण वातावरण जे आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे पाहतोय मतदार रांगेमध्ये उभे आहेत मतदान करायला उत्सुक आहेत आणि त्यामुळे या मतदानामुळे या राज्याच्या देशाची जी काही लोकशाही आहे अधिक बळकट होईल अधिक समृद्ध होईल आणि चांगले लोक निवडून येतील आणि नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री तिसऱ्यांदा करण्यासाठी लोक आतुर आहेत आणि मतदान देखील जोरात करतायत आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील मागच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्यापेक्षा जास्तीचं यश या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळेल कारण महायुतीने केलेलं काम मोदीजींनी केलेलं काम आणि प्रत्येक मतदारसंघात झालेलं काम हे लोक कामाला पोचपावती देतील आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. भाई तुम्ही आता मुंबई ते 6च्या 6 जागा MMR मधले 4 जागा अशा 10च्या 10 जागा मुंबई आणि MMR मधले महायुती जिंकेल. भाई तुम्ही मतदान केलेलं आहे ते पिंक बूथ आहे एक विशेष बूथ जे आहे ते या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याच्यात तुम्ही मतदान केलेलं आहे. थर्ड टाइम जो है श्रीकांत शिंदे खुल के आने वाले हैं. श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे इन्होंने 2 साल में जो किया हुआ काम ये लोगों के सामने है. वहाँ हुए विकास के काम वहाँ लोगों के हित के लिए हुए निर्णय इसलिए ये जो चुनाव है श्रीकांत शिंदे का वो वहाँ के जनता ने हाथ में लिया है और पूरी तरह रिकॉर्ड ब्रेक
मार्जिन से डॉक्टर श्रीकांत शिंदे जीतेंगे और अपनी हैट्रिक करेंगे। मतदार चाहेंगे लोगों को मैं यही अपील करूंगा, ये लोकशाही का उत्सव है, ये अपना वोट देना हमारा अधिकार है। आपका एक वोट देश को बदल सकता है, देश को विकास की ओर ले जा सकता है, राष्ट्र को प्रगति की ओर ले जा सकता है, राष्ट्र को महासत्ता की ओर ले जा सकता है। इसलिए आपका एक वोट कीमती है, सभी लोगों ने वोट डालना चाहिए। मैं देख रहा हूँ, माहौल देख रहा हूँ, सभी लोग आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनने के लिए बहुत आतुर है और इसलिए बहुत जोर से वोटिंग हो रही है। कड़ी धूप में लोग खड़े हैं, सब लोग वोटिंग में आ रहे हैं। ये चित्र बहुत ही आशादायक है और बिल्कुल भारी वोटों से महायुति ये 5वें चरण की सभी सीटें जीतेगी। ओके महायुति के लिए कितने चांसेस केंद्र के काम के बलबूते राज्य ने लिए हुए थोडंसं मध्ये थांबा.